तर नमस्कार मित्रांनो, डुबरी तर इथंच आहे. आणखीन तिला ऊसाची कुट्टी खायला ठेवली. आज गुरांना ऊसाची कुट्टीच खायला ठेवली होती. सकाळी बैल कामावर गेलेत, मला थोडासा उशीर झाला. बाकी काय गुरं खात आहेत, काय आराम करत आहेत. आता 12 वाजले, त्यांना पाणी वगैरे पाजून सगळं झालं आहे. बैल कामावर आहेत, बाकी गुरांना पाणी पिले. आता आपण पिल्ले बघू, पाखराचे पिल्ले सेफ आहेत का म्हणून. मित्रांनो, पिल्ले व्यवस्थित आहेत बघा, चोंच वर करतात. आवाज आला की त्याला आता सेन्सेशन यायला लागलेत म्हणजे, तर त्याच्यामुळे आता आवाज आला की करतायत. त्यांना वाटते आई आली की काय. दरवाजा उघडला आहे, दरवाजा उघडल्यावर कळतं त्यांना. थोडासा प्रकाशमध्ये जातो, नाही तर बंद असल्यावर अंधार होतो आणि उघडल्यावर थोडा प्रकाश जातो, तर त्याच्यामुळे त्यांना कळतं. पण बरं झालं, दोघं पण सेफ आहेत. म्हणजे दोन्ही पिल्ले करतात, मस्त तोंड उघडतायत. गोट्यात सगळ्यांचं चालू आहे आराम. हिचा पाय अडकला त्याच्यामुळे मी आलो आहे. हिचा पाय हे बघा, इथं दाव बांधलेलं आहे आणि दाव दोन्ही नक्कीच्या मध्ये बसले. गावरान गुरं असते ना, सहज झटून काढतात, पण या जरशा गुरांना शक्यतो अशी गुंतलेले दावे निघत नाहीत. त्यासाठी स्टायलिंग पाहिजे. चल किती सोपं होतं नाही का. पण हे जरशा गुरांना पटकन निघत नाही आणि गावरान गुरांचा तसा काही प्रॉब्लेम राहतच नाही. म्हणजे राहतो कधी कधी, म्हणजे फारच कमी राहतो तसा प्रॉब्लेम. नाही तर गावरान गुरं स्वतःहूनच पाय काढतात आणि बैल तर लय शहाणे असतात. बैल तर आज्यात पाय काढतात, म्हणजे तसे कधी अडकतच नाहीत. आणि ह्याला आज मी इकडं बांधले, कारण की त्याच्या जागेवर तो जरा उन्हातच थांबत होता, म्हणून त्याला तिथलं सोडून इकडं बांधलं होतं. इकडं कसं मोठं झाड आहे ना, जरा जास्त सावली राहते. पण त्याला मी रिलॅक्समध्ये बांधलं आहे. समोरून भरपूर दाव आहे, तो तिथून इकडे येतो आहे. आणि पाठीमागे एक पाय बांधला आहे. पाय बांधणं गरजेचंच होतं, नाहीतर त्याने काय केलं असतं, इकडं बाजूला पाईप आहेत ना, तर पाईप फोडले असते. कारण त्याला इथं खायला गवत तर नाही. मी मागच्या वेळेसच 2-3 दिवस त्याला इथं बांधलं होतं चरायला, त्याच्यामुळे गवत खाऊन झालं आहे, म्हणून त्याला इथं खायला काय नाही. मग त्याने पाईप फोडले असते म्हणून. आणि मी त्याला सगळं त्याच्या अंगावर पाणी टाकलं, आणि पाणी टाकलं त्यांनी लुळी घेतली, तर हे चिखल सगळं चिटकूनच बसलं त्याच्या अंगाला. बादल गप ना. तेव्हा मी इकडं चोळलं कसं महाग तोंड करते, त्याला ती पहिल्यापासून सवयच आहे. गप ना, धूळ काढतो ना मग मी. बरं काय माझा हात धर. तेव्हा कसं करतं, लगेच तोंड करतं चावायला. बादल असणार करायचं. लुळी घेतली त्याने तिथं शेणातच, सगळा कचरा अडकून बसला पाठीवर. तर तो ओमला बसवणार आहे मी आज संध्याकाळी, म्हणजे दिवस माळता, नाही तर उद्या सकाळी. जरा एकदा ओमला शिकून घेत टाकतो, म्हणजे ओम त्याला खेळत जाईल. ओमला जाऊ म्हणजे सकाळ संध्याकाळ, त्याच्यामुळे एकदा ओमला मला शिकवायचं त्याला, म्हणजे लगाम कसं घालायचं त्याला आणि बसायचं वगैरे कसं त्याच्यावर. ओमला काही येत नाही एवढं, तर त्याच्यामुळे एकदा ओमला शिकवायचं मला. चला, नेपियर तोडायला आलो होतो, तिथून असा नेपियर तोडला आहे. 7-8 कवळे नेपियर तोडलेत. इकडं काय तोडलं आहे, गरज पडली तर आणखीन तोडेल मी. एवढा घरी नेऊन टाकतो, मग तिथे ढिगोर असा असला ना, मग मला लक्षात येतं की कमी पडतं की नाही. मग कमी पडलं तर मी परत आणखीन तोडेल. नेपेर एक खालच्या कडीला चांगला वाढला बरं का, हाईट भरपूर गेली. मला वाटतं हा समोरचा नेपेर आहे ना, हा 15 फूट तरी हाईट नक्कीच असेल ह्याची. बघा इतका उंच आहे ना वर खाली. तिकडं बघितलं लक्षात येईल तुमच्या, एवढी मोठी चांगली हाईट आहे. तिकडं वरच्या साईडला जरा थोडी कमी हाईट आहे, इथं पण थोडी कमी हाईट आहे. आणि इकडं खालच्या कडीला जास्त हाईट आहे, कारण इकडं काय होतं, पाणी थोडंसं साचून राहतं खालच्या साईडला, तर त्याच्यामुळे जास्त हिरवा, म्हणजे डार्क हिरवा कलर आहे. आणि उंची भरपूर वाढली. इथं जरा पाणी कमी साचतं, म्हणजे ही जमीन मुरमाड आहे थोडीशी, तर त्याच्यामुळं इथलं जरा हाईट कमी. आणि तिकडं भरपूर दिवस झाले तोडलेलं, त्याच्यामुळे तिकडं हाईट जास्त आहे. आणि नेपेर व्हायच्या आधी मी आलो आहे आपले करवंद बघायला, तर तुम्हाला पण करवंद दाखवतो. हे बघा, इथं आपले करवंद आहेत. पिकायला त्यांना आणखीन भरपूर वेळ आहे, पण हे बघा एक तर लाल व्हायला लागले, एवढे आहेत करवंद. तर हे असे नॉर्मल लागलेत. हे बघा इथं आणखीन पिकले नाहीत बरं का, म्हणजे सुरुवात होईल एक 10-15 दिवसात. आता मे महिना चालूच व्हायला लागला आहे आणि मे महिन्यातच राहतात करवंद. तर हे बघा असे करवंद आहेत. तर तुम्हाला करवंदाचं झाड दाखवतो. हे जास्त डार्क ग्रीन दिसते नाही, पानं, तर हे करवंदाचं झाड आहे. पलीकडं आहेत 1-2, आणि हे हिथलं आहे. तर ह्याच्यातलं एक करवंद लाल झालं आहे, ते हे असं आहे. पण हे पिकल्यानंतर काळेच होतात ना, मग हे पिकलं नाही म्हणायचं आणखीन. पण होईल, अगोदर लाल होतं, मग नंतर हळूहळू काळे होतात. मला वाटतं पाखरं कच्चीच खायला सुरुवात केली काय पाखरांनी. बघा इथे एक लाल झाले, काळं व्हायला त्याला टाईम आहे आणखीन. बघा इकडं पाण्यामध्ये हिरवेत, लांबून दिसत नाहीत, पण थोडं लक्ष दिलं ना तर मग करवंद
लक्षात येतात आपल्या, म्हणजे दिसतात लगेच. तर तशी मध्ये भरपूर आहेत बरं का. पण या झाडाला काटेच बरं का, बघा करवंदाच्या झाडाला माझ्या बोटापुढं आहे ना, तर असे काटे राहतात. त्याच्यामुळे असं डायरेक्ट हात पण घालता येत नाही. तुम्हाला दाखवतो पुढं. हे बघा मध्ये तिकडं चांगले करवंद आहेत ना, मस्त आहेत तिकडं करवंद. हे बघा इकडं वर पण ही करवंद, ते तिकडं मध्ये गेलेलं झाड. परत हे बघा ह्या फांट्याला चांगले करवंद आहेत बघा, मस्त दाट वाट आहेत. मला वाटतं करवंदाचा सीझन संपल्यानंतर मग जांभळीचा सीझन चालू होतो काही की. पण आपल्याला खाण्याइतके करवंद तर आहेत, कारण की पलीकडपासून झाडं सुरू होतात. एक 5-6 झाडं आहेत करवंदाचे, खायला तेवढे बस होतात. आणि जास्त करून मीच खातो, कारण की शेतात सगळीकडे मीच फिरतो ना, तर बोरं करवंद सगळ्यात जास्त मीच खातो. जांभळं वगैरे, जांभळं तर सध्या आपल्या शेतात झाडं आहेत पण येत नाहीत जांभळं. आता चालू कुट्टी करायची नेपेरची. सकाळी ऊसाची कुट्टी टाकलेली, आता नेपेरची टाकायची. चला आत्ताच सगळ्यांना खायला टाकले, सगळे खाता आहेत आता. फक्त गवळ्या नाही खात, त्याचं खाऊन झालं आहे. त्याच्या कॅरेटमध्ये खाली कुट्टी शिल्लक आहे. गवळा काय करतो, आधी पाला खातो आणि जे चिपाड आहे ना, तर ते शेवटी ठेवतो, मग शेवटी खात नाही. आणि पाणी पिल्यावर खाईन. त्यांना आता पाणी पाजायची वेळ पण झाली, संध्याकाळचं पाणी पाजायची. ही डुबरी पण मस्त खाते, ती आज पण काही गेली नाही. बघूया जाते का, 1-2 दिवस वाट बघू. पण तिला खायला तर मी टाकतो बरं का. आधीच तुम्हाला सांगतो ना, आधीच इतकं परेशान आहे ना, गुरं एवढे मोठे आहेत ना. बरं त्याच्यात ही डुबरी जास्तीची आली आणि मी तर चारा वाहूनच गेलो बरं आता तर. बरं जाऊ द्या, पण आपण तिला पोटभर चारा वगैरे देतोय तिला. आणि काय होतं ना, आता तिची तब्येत आपल्या इथं राहिली ना, तर तब्येत खराब होईल तिची. कारण की तिला कसं वैरणीची वगैरे सवय आहे, तर त्याच्यामुळं चरायला 1-2 गुरं असल्यानंतर माणसं म्हणजे चरायला बांधतात, चांगलं वेगवेगळ्या प्रकारचं खायला वगैरे देतात. परत अंगण हात वगैरे फिरवणं, सारखं पाणी दाखवणं, तर त्याच्यामुळे गुरांच्या तब्येती चांगल्या राहतात. आता आपल्याकडं गुरं भरपूर आहेत, तर त्याच्यामुळे तब्येती खराब राहतात. आता प्रॉब्लेम हा आहे की मग तब्येती खराब लगेच लोक म्हणतात की मग द्या आम्हाला सांभाळायला. मग आता देता पण येत नाही, आणि कसं ना, मग इथं पण लोड लय मोठं आपल्याकडे, आणि लोक म्हणतात मग सांभाळणं होत नाही, तर दे आम्हाला तशी सांभाळायला. आता सांभाळायला मी तरी कसं देणार, आता माझ्या तरी काय हातात आहे ना. त्याच्यामुळं लयच प्रॉब्लेम आहे. पण चला, गाय आपण सांभाळतोच, गाय सांभाळायला चांगलं असते. तर ह्याच आशेवर आपण तिला सांभाळतोय. बघूया किती दिवस राहते ते. बाकी आपला गोटा सगळं खातो आहे. हौदामध्ये पाणी थोडं शिल्लक आहे, आता नवीन पाणी टाकायचं. ह्याच्यात लाईट गेली, लाईटीचीच वाट बघतोय मी. तर लगेच बोर चालू करून हौद भरून घ्यायचा आणि गुरांना पाणी पाजायला सुरुवात करायची, कारण की आज जरा काम पटपट आवरायचं मला. बरोबर यार, ह्याला तहान लागली होती, त्याच्यामुळेच खात नव्हता. सगळ्यात अगोदर ह्यालाच पाण्यावर आणले. ह्यानंतर आता ह्याला सोडल्याला बघितलं, काबरीने पण खायचं बंद केलं. काबरीला पण तहान लागली. तेव्हा वृंदा पण पाण्याचीच वाट बघते. लई तहान लागली. थांब काबरी, आता तुझाच नंबर आहे. जे पाण्याची वाट बघते त्यांना आधी पाजून घ्यायचं पाणी. ह्याला खरंच तहान लागली होती. ती हौदाची लाईन होती ना ओली, तर तिथून खाली पाणी गेले.